सांगलीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला। या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील एलपीजी गॅस पंपांवर होणारी गर्दी आणि रिक्षांमधील इंधन टंचाई टाळण्यासाठी सांगलीतील एलपीजी पंप चालक 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असून लवकरच लहान मुलांच्या परीक्षाही सुरू होत आहेत। गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे विद्यार्थी वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं निदर्शनास येतं। वाढती गर्दी पाहता पंपावर 24 तास गॅस उपलब्ध करून द्यावा, काळात गॅसचा पुरेसा साठा ठेवावा, विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वतंत्र रांग, शाळेतील मुलांना वेळेत ने-आण करण्यासाठी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांकरिता स्वतंत्र रांग द्यावी, वाढत्या गॅस दरवाढी विरुद्ध रिक्षा चालक चिंतित व्यवसाय करावा की घरी बसावा असा प्रश्न निर्माण होतोय। वाढत्या दरवाढीसाठी जिल्ह्यात सांगली प्रति लिटर 85 रुपये दर आहे आणि बाहेरील जिल्ह्यातील खूप कमी रेट आहे। जिल्ह्यात कोल्हापूर, कराड, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रति लिटर 55 रुपये रेट आहे। सांगली जिल्ह्यात अधिकारी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। गो गॅस चालक मालक संघटनेकडून मनमानी कारभार सुरू आहे। प्रशासन याकडे लक्ष देणार का?